आपला एक अभंग लागे देवा नवे मी हे सरे उरलावर हे विठ्ठल मनोनी लावो करा काळ सारा चिंतने तुकामुळे जीवासाठी देवपोटी पडेल धर्मरक्षा वया अवतार घेसे आपल्या पाळसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्मसुसी आले दुष्ट निर्वाळले धन्य कृपा सिंधू आपला तो बोल साचे तुका म्हणे तुझं वर्णिती होय नारायणे तर पहिलं भावार्थ सांगून जायचा नंतर प्रतिपाद्य विषय काय करायचा सांगायचा तेव्हा परमात्मा कशा करता अवतार घेतो धर्म रक्षावयासाठी धर्मरक्षावयासाठी आलेला धर्मरक्षावया तो अभंग तुकोबाराचाच आहे धर्मरक्षावयाचा आणि आजचा अभंग कोणता आहे अरे आजचा अभंग धर्मरक्षावया अवतार घेतले इतकं लवकर विसर उठतो दोन्ही सारखे धर्मरक्षावयासाठी धर्मरक्षावया अवतार घेतले दोनमध्ये काय फरक आहे एका संताचा अवतार आणि दुसरा आहे धर्मरक्षावया अवतार घ्यायची आपल्या पाळीशी भक्तजना हे झालं अवतार देवाचं कार्य आहे आणि संताचं कार्य कोणाचं आहे तेच कार्य आहे की धर्मरक्षावयासाठी करण्यासाठी दोन मधला नंतर फरक सांगू अगोदर भावार्थ सांगा मग तो परमात्मा धर्मरक्षणा करण्यास अवतार येतो तेव्हा अवताराची गरज भासली कशा करता तुकोबरा विनंती करतात ना धर्मरक्षावया अवतार घ्यायचे पण धर्म आहे ना अवताराची आवश्यकता भासली कशा करता हा प्रश्न आहे ना उगीच कोणी कोणाची प्रार्थना करत असते का काहीतरी हेतू जाणून करतं आपण कोणाकडे गेलो वा काय तुमचा परमार्थन काय आहे ते अहो म्हणले पण काहीतरी सांगा की इच्छा काय तुमची आहे ते नाही म्हणलं आमच्याकडे सप्ताह आहे देणगी कोणी कोणाची उगीच प्रार्थना करीत नाही तुकोबरा सुद्धा प्रार्थना करताना श्रीअनंता मधुसूदना वगैरे एवढी लांबल्याचं प्रार्थना करण्याचं कारण काय तुका आला मग ठाव द्यावाजी याची करीत असे आणि पुढे भवबंधनी आला का नाही प्रवचन आला का नाही भवबंधनी उगीच प्रार्थना केली हो मग कसा करता धर्माचं परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली देवाला विचारलं काही उद्योगधंदा नाही का कशाला सृष्टी निर्माण केली अरे काही उद्योगधंदा एकलईनं कंटाळायची एकट्याला काय होईना कंटाळीना ते म्हातारे कोतारे माणसं असतात ना टेन्शन झाली म्हणजे त्याला करमत नसते मग ते आता एक खेळ खेळतात एकटेच खेळतात तो कोण नसते त्याला कोणता खेळ म्हणतात एकटेच आपलं काय करतात एकलईनं कंटाळायचे म्हणून या देवाला सुद्धा तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा काळ सारावा पण देवाला याचा काळ केला पाहिजे ना केली निर्माण निर्माण करूनच काम भागत असे की त्याच्यामध्ये त्यांचा सुसंघटितपणा चालला पाहिजे नाही काय मुखीचा संस्था काढायची असते की अगोदर संहिता असं आहे काय पाहिजे नियम पाहिजे काय पाहिजे मग देवाने सृष्टी निर्माण केली पण सर्वांना सुख प्राप्त होण्याकरता धर्म निर्माण केला वेळा धर्माशिवाय आणि जग सुखी होऊ शकत नाही प्रत्येकाचा धर्म त्याच्यामध्ये
सृष्टीच्या बरोबर कोण निर्माण केला? धर्मो विश्वास्य जगतात प्रतिष्ठा धारणा धर्म विद्या विद्येन विद्युत प्रजा. धर्माची लक्षण आहे. अगा धर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा भारा भानू सवे आरपला. सूर्य जर असताना गेला तर प्रकाश संपला की सगळा काय आहे? अंधार आहे. सर्वामध्ये मूल्य कशा करत आहे? धर्मावर. धर्माची काय केली? संस्थापना केली. विना धर्माशिवाय जगात चालू शकत नाही. काय देवाने नाही का याच्यामध्ये सुद्धा बरोबर सगळी योजना केली आहे. म्हणून त्या धर्माकरता आपलं हे लावायचं. पुढे धर्माचं वर्णन करू घे. सृष्टी निर्माण प्राणी मात्र निर्माण केले. ते मनमानी नाही, काय नाही, त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार यम यम वापी जसं जसं कर्म असेल त्याप्रमाणे प्राणी. त्याच्यामध्ये धर्म कोणाला सांगितला? अंडाजा जाराजा उद्भिजा आणि असे 4 खाणीतून पशु पक्षी वगैरे सगळे अंड्यातून निर्माण. काही खाणीतून निर्माण होतात, काही 4 खाणी आहे ना, अंडाच्या जार स्वेदाच्या आणि उद्भिजा. त्याच्यातून जाराच्यामधून मनुष्य प्राणी निर्माण होतो. मग त्याच्यामध्ये वितरण. मग धर्म कोणाला सांगितला? पशुपक्षाला का? नाही का? हे जे पशु आहे का अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या आणि कोणा डासाला धर्म सांगितलं का? चौकणे धर्म. हे झाडाला कुठं धर्म सांगितलं का? पशुपक्षाला. आपण एखादा सांगत असतो, एखादा मनुष्य असतो ना, तर मुलाला सांगतो जा दर्शन करून ये. बाप मुलाला काय सांगतो? दर्शन करून ये. घरच्या कुत्र्याला सांगतो का दर्शन करून ये? त्याच्याकरता धर्म सांगितलेला नाही. उलट येत नाही का, येत असलं तर हाकलून दिलं. मग 3 खाणीला धर्म नाही. किती? फक्त एकाच खाणीला काय त्याला जाराच्या समजला. आणि त्याला मात्र काय सांगितलं? जगण्याकरता काय सांगितलं? धर्म सांगितलं. कसं वागायचं? स्वराज. धर्मच जर सांगितलं तर स्वैराचार होईल. काय होईल? मनमानीपणा. काय म्हणा? आमच्या मना खरं म्हणलं झाडावरती आंबे खात होतो, माझ्या मनात आलं पण झाड तुझं आहे का? म्हणलं माझं झाड पाहिजे असं कोणी सांगितलं? याला स्वैराचार म्हणतात. काय म्हणतात? सगळ्या संस्था काय म्हणतात? यज्ञ संस्था सगळ्या काय पडते. म्हणून जगताची प्रतिष्ठा रागावी एवढ्या करता मनुष्य प्राणी मात्राच्या बरोबर धर्म निर्माण केला. धर्म संस्थापनार्थ आहे. धर्माची काय केली? संस्था. आणि मग पुढे पण परिणाम काय झाला? देवाने धर्माची प्रतिष्ठापना केली, पण लोक धर्माने वागण्याच्या ऐवजी कसे वागायला लागले? स्वैराचार. पापीचे दैत्याचे धरणीशी झाले. पृथ्वीसुद्धा कोणामुळे स्थिर आहे? धर्मामुळे. पृथ्वीची झाले सोसवेना भार. दुष्ट लोकांचा पापी लोकांचा भार सहन होत नाही. मग हे जे आहे ना, वत्सरूपी वृत्ती ब्रह्म्यापाशीच आहे. नेतृत्व आहे बुडविला धर्म. सोसवे पळाले ब्राह्मण, मोडी आले यज्ञ आणि पळाले ब्राह्मण. मग साधू संतांनी पुष्कळ परिणाम केला. त्यांच्या आटोक्याबाहेर
कोणाच्या सगळे देव मिळाले एकत्रित. काय झालंय म्हटलं, देवा आता आम्हाला सोडून जावं लागते. आता पळाले मरणाच्या जागा नाही का. सगळे पाकिस्तानातून लोक हिंदुस्थानात आले. कशाच्यामुळे म्हणून आता काय करा तुम्ही, निर्माण केलेलं आहे आम्हाला. आता धर्माचं रक्षण करणं कोणाकडे आहे? तुमच्याकडे. तुम्ही मला कोणा सांगितला उद्योग करायला? नसला उद्योग करायला कोणी सांगितला? मला तुम्हीच म्हटलेलं आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति नभ्युत्थानम् तदात्मानं सृजाम्यहम्. आपुला तो बोल. मी बोलल्याप्रमाणे काय झालं पाहिजे? वागलं पाहिजे. मग काय करायचं? धर्मरक्षा वया अवतार. त्याचं ते आहे ना, तो धर्म जो आहे त्याचं रक्षण करण्याकरता अवतार. मला आजच अवतार घेतो का नाही का. यदा यदा हि ग्लानिर्भवति भारत तदात्मानं सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळेला कोणत्याही युगामध्ये धर्माला हे त्यावेळेला परमात्मा काय करतो? अवतार. मग तुकोबाराने अवताराची जाणीव करून दिली. सांगितलं तुम्ही काय करा. अवतार ते म्हणजे खाली येणे. मग अवतार कुठून घेतो, काय घेतो सांगायचं नाही का. एखादा प्रधानमंत्री कुठून येतो? नाही, दिल्लीहून येतो का आणखी कुठून येतो? मग परमात्मा कुठून अवतार घेतो? अवताराचं कार्य ज्या अर्थी अवतार घेतो त्या अर्थी कुठून तरी आला असला पाहिजे. मूळ स्वरूप कोणतं त्याचं. मग गीतेचा कोणता अध्याय? 11वा अध्याय. त्याच्यामध्ये सांगितले अर्जुनाने म्हटलं ना, म्हटलं तू हे धर्मरक्षणा करता हे 2 भुजा 4 भुजा घेऊन येतो. दुष्टाचा काय करतो? मग मुळात येतो तरी कुठून? एवमेता तत्त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपम् ऐश्वरम पुरुष. मग तो हे जे रूप घेऊन येतो, जे दोन्ही लोक परंपरा हरपे जया ठाया ते आपण प्रेमी असे म्हणसे, ते मुद्दल रूप तुझे देखावया. मला ते पाहण्याची काय झालेली आहे? इच्छा झालेली आहे असा अर्थ ना. त्याच्याकडे थोडी काय केलेली आहे? स्तुती वगैरे केलेली आहे. तुझे औदार्य जाणव स्वतंत्र देसाण म्हणसी पात्रा पात्र वगैरे आमका तमका. देव खुद झाला पाहिजे ना. मग तुझी उदारता केवढी आहे? काय करे मारण्याकरता पुतणे आले तर तिला काय दिला? मोक्ष दिला. तो उदाराचा कोण राय? राजा आहे ते. देव खुश झाले. पश्चिमे पार्थ पश्चिमे पार्थ बघा दृष्टी देण्याचा काय गेले? विसरून गेले. बा अर्जुन तसाच देव दाखवायला लागले. पाहते त्याच्याकडे काही नाही तसाच्या. म्हणलं काय अर्थ नाही, तुला विश्वरूप दाखवलं तू आपलं काहीच नाही. म्हणलं देवाला कोणावर रागवता? आमच्यावर रागवून काय उपयोग आहे? आंधळ्याला चित्र दाखवता कोणाला? मग आंधळ्यावर रागवायचं असते का? मग त्याला काय दिले पाहिजे? म्हणलं विसरून जाताना आमच्यावरच काय होतं? जे ज्ञानदृष्टीचा विषय आहे ते चर्मदृष्टीचा विषय होईल कसा? काय काय कोणाचा विषय आहे तो? आता ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदृष्टीचा विषय आहे, चर्मदृष्टीचा विषय होईल कधी?
काही लोकांनी मागे केलं होतं बघा, जाऊया जास्तच हे नाही. खरोखरच ज्ञानेश्वर महाराज बसले आहेत की नाही, मला समाधीला काय पाळायचं, सूत्र पाळायचं, त्याच्यातून काय करायचं. मग काय विचारलं बघा, ते येणार होते देव वारकरी एकत्रित आले की म्हणलं उठ जोडायचं त्याला, ते धूम पडाले. पुन्हा काय झाले नाही, आलेच नाही पुन्हा. ज्ञानदृष्टी नाही आलं का लक्षामध्ये, मग चर्मदृष्टीने दिसेल का ते, तेव्हा ते आपलं स्वतंत्र. तेव्हा कशा करता हे सांगितलं, आपलं चाललं होतं ना, मुळात मूळ स्वरूप कोणतं आहे. मग देवाचे 2 रूपं असतात, एक सगुण आणि निर्गुण. तेव्हा मूळ रूप कोणतं आहे मुळामध्ये, निर्गुण आहे. कोणतं रूप आहे, निर्गुण, निराकार. हे काय मुख्य रूप. ज्यावेळेला कार्य करता येतो त्यावेळेला सगुण आणि निराकार ईश्वर. काय घ्यायचं, ईश्वर घ्यायचा आहे काय. आणि सगुण आणि साकार अवतारिक चैतन्य. कोणतं चैतन्य, अवतार. असे विभाग. निर्गुण निराकार म्हणजे ब्रह्म, नाही रूप वर्ण नाही का. तो आरे सूर्यारी पाहिला, तो सृष्टीच्या स्थापनेकरता रक्षणाकरता ज्यावेळेला अवतीर्ण होतो त्यावेळेला सगुण आणि सृष्टी उत्पन्न करतो. तेव्हा सगुण आणि निराकार सृष्टी उत्पन्न करतो. सृष्टीमध्ये येऊन कार्य करत असतो त्यावेळेला सगुण आणि. भगवान श्रीकृष्ण कोण आहे, सगुण आणि. परमात्मा विठ्ठल स्वरूप कोण आहे, सगुण आणि. प्रभू रामचंद्र कोण, द्विभाव ब्रह्मणो रूपम. 2 रूप आहे, एक मूर्तंच अमूर्तंच. मूर्त रूप कोणता आणि अमूर्त रूप कोणता. मूर्त रूप, अमूर्त रूप. अमूर्त रूप हे खरं आहे आणि मूर्त रूप म्हणजे साकार होणं. त्या प्रसंगाला तसं व्हावं लागते. ज्यावेळेला जसा प्रसंग पडेल त्या प्रसंगानुरूप परमात्मा त्या अवताराला काय करतो, धारण करा. असे 10 अवतार आहे. किती, त्याच्यामध्ये मत्स्य कस्य. मत्स्य अवतार हयग्रीवाने वेदच सोडून नेले, काय नेले. मग त्याच्याकरता देवाला कोणता अवतार घ्यावा, मत्स्य अवतार. पृथ्वी काय ना खाली जायला लागली अशी समुद्र मंथनाच्या वेळेला तिला धारण करण्याकरता. कोणाला मंथन चाललं होतं ना, पृथ्वी कुठं जायला लागली, मग तिला धारण करण्याकरता कासव झाला. कासवाचं वरचं पाठमोठी टणक असे बघा, इथं एक कासव होता बघा. आणि ते पुरं काय करायचे पाहिले, दणकण टाकायचे पाहिजे. ते पाठीला कसं असते ते टणक असते, ढाल कशाचे होते त्याच्या वार केला तरी ते काय. मग कस्य अवतार, मत्स्य कस्य वराह. हिरण्यकश्यपूने काय नेले चोरून, पृथ्वीच नेले चोरून. त्याच्याकरता कोणता अवतार, वराह. मत्स्य कस्य वराह वामन. बळीराजाकरता कोणता अवतार घेतला, वामन अवतार घेतला. नरसिंह बे काय, प्रल्हादाकरता कोणाचा, नरसिंह. आणि राजे लोक मातले बघा ते, म्हणून त्याच्याकरता परशुराम अवतार म्हणतात. आणि तुम्हाला आम्हाला प्रिय असलेले अवतार 2 आहे, राम आणि पूर्ण अवतार आहे. अंश अवतार, अंश अवतार, कला अवतार, आवेश अवतार आणि पूर्ण अवतार, पूर्णतम अवतार. राम आणि कृष्णाचा अवतार आहे.
पण हे दोन्ही पूर्ण अवतार आहे. त्याच्यात पुन्हा राम अवतारापेक्षा कृष्ण अवतार पूर्णोत्तम अवतार आहे. काही लीला भगवंताला राम अवतारामध्ये करता आले नाही. काला कुठं करता आला? तिथे पुढे सांगू नये पण सांगावं लागलं असतं. एक बाणी पुढे एक पत्नी. कोणत्या अवतारात? राम अवतारामध्ये. तर सीतेचा हे होणार ना पाणीग्रहण माळ टाकण्याकरता येत असते. कोणाला? भगवंताला. तिच्या मैत्रिणी येतात असं कोणी जात. मग ती काय एकटी काय? मग ते रामाला पाहिल्यानंतर त्यांना वाटणे म्हणला सीतेलाच असा पती मिळून आम्ही काय गुन्हा केला का? अरे सीतेलाच काय मिळावा असा पती मिळावा ना आम्ही काय गुन्हा केला का? मग म्हणलं आम्हालाही काय झाला पाहिजे. मग तिनेच माळ घालायची ना आम्ही काय पाहत बसायचं का? आलं का? भगवंतानी सांगितलं अवतार कसा आहे? एक बाणी एक. मग आमची इच्छा पूर्ण कधी होईल? मला कृष्ण अवतार. कृष्ण अवतारात किती आहे? असताना राम अवतारात एक बाणी एक पत्नी. मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे ना हे अवतारातलं काय जाऊ द्या. मग पूर्ण अवतार कोणता आहे? भगवान श्रीकृष्ण. त्याला पूर्णोत्तम अवतार. गुह्य तर आणि गुह्य सगळ्या इच्छा कृष्ण अवतारामध्ये पूर्ण झाल्या. मग 2 अवतार आहे. मग हे अवतार कुठून घेतो परमात्मा? हे लावायचं आपलं सगळं. तर त्याच्यावरती थोडा अर्जुनाचा सुद्धा प्रश्न आहे बघा. जो अवतार आहे त्याचा 4था अध्याय लावा तुम्ही गीतेचा. त्याच्यामध्ये थोडा अर्जुनाने काय केलेलं आहे? मी अवतार येतो असं म्हटल्यानंतर भगवंताचा म्हटलं देवा ते आहे ना निष्काम कर्मयोग आहे ना. निष्काम कर्मयोग भगवंतानी कोणाला सांगितलं? अर्जुनाला. आणि पुढे काय म्हणतो तो? मागे मी इक्ष्वाकुला विवस्वताला मनुला काय केला होता? राजर्षीला सांगितलं. कधी? मागे. आणि तोच तुला कधी सांगतो? म्हटलं खोटं बोलायचं पण इतकं खोटं बोलायचं असते त्याला काही मर्यादा पाहिजे. तुझा माझा जन्म 6 महिन्याचा अंतर आणि सांगतो इक्ष्वाकुला सांगितलं राजर्षीला सांगितलं. मान्य करेल का कोणी? अर्जुन म्हणता परम भवतो जन्म परम जन्म सुद्धा कथम येतो द्विजानी आत्मा भगवान बहुने मे जन्मानीचा ताना वेद सर्वाणी नत्वम वेत्त. त्या सर्वांना कोण जाणतं? तू जाणत नाही. न सांगता तुम्हाला कळू येते विश्वेश्वर विश्वंभर. मग आजचा जन्म आहे का? कधीपासून अनंताचं काय? हे काय आजचा आहे का? एकच वेळा परमात्मा अवतार घेतो का? अनेक वेळा. युगायुगी मी रक्षावे. त्या युगामध्ये कुरुक्षेत्र येतात बापर आणि ज्या वेळेला जसा प्रसंग येईल त्यावेळेला तो परमात्मा. पूर्ण अवतार मात्र किती आहे? 2च आहे. राम आणि पुढे सांगतात बुद्ध आणि कलंकी होणार आहे. त्या बुद्धाचं वर्णन केलं म्हणजे पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे ना तोच बुद्ध अवतार असं मानतात. पण तसं नाही आपल्या ज्यावेळेस. कधी कधी ते बद्रीनारायणातला नारायणाची मूर्ती आहे ना बुद्ध अवतार असं म्हणतात. पण ते बरोबर पुढे कल्की अवतार होणार आहे. म्हणजे आपल्या स्वरूप स्थितीमधून परमात्मा कुठे येतो? खाली येतो. त्याला अवतार म्हणता. अवतार कशा करता येतो? परित्राणाय विनाशाय धर्मसंस्थापनार्थाय संभवानी युगे युगे.
3 प्रवचनं सांगितलेली आहे. पहिलं प्रवचन आहे धर्म संस्थापनाला, दुसरं प्रवचन परित्राणाय, तिसरं प्रवचन आहे विनाशायच्या दुष्कृता. म्हणून धर्म संस्थापनार्थ आहे. आपण धर्माची संस्थापना करण्याकरता म्हटलं हे काय, हे तुमचं काही वेगळंच दिसते की दुष्टाचा नाश झाल्याशिवाय साधूचं रक्षण होऊ शकत नाही, असा क्रम लावायचा. विना भक्ताचं रक्षण केल्याशिवाय धर्म वाढू शकत नाही. कारण धर्म कोणावर राहतो? भक्तावर. त्याचं रक्षण करणं हेच काय नाही का. फुलाचं झाडच तोडून टाकलं तो सुगंध कुठून मिळेल? मग सुगंध कोणावर राहतो? फुलावर. सुगंधाकरता कोणाचं रक्षण केलं पाहिजे? फुलाचं रक्षण केलं पाहिजे, नाही का. फुलच नाही राखलं तर सुगंध कसा मिळेल? म्हणून पहिलं कार्य कोणतं आहे? साधूचं रक्षण. ते दुष्टाचा काय करणे, मग त्याच्याकरता चालायचं नाही. समजा अनेक भक्त होऊन गेले, एकच भक्त झाले का अनेक कृतोत्तरता द्वापार, आणि त्याच्यात सगळ्याचे नावं सांगत बसलं तर वाढेल. 1-2 नावं घेतली फक्त, किती धर्मरक्षा वया अवतार घेतली ना आपल्या पाळीची अंबरुषीसाठी दुष्ट निर्वाळले. एक अंबरुषीच काल सांगितलं की आपण 10 अवतार घेतले ना त्याच्याकरता. अंबरीच्या कृत्या पाठीमागे लावले. कोणी दुर्वासा आहे. मग अंबरीच्याने चक्र पाठवलं का? चक्र कोणी पाठवलं? देवाने पाठवलं. दुष्ट निर्धाळले तिथे. एक 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 उदाहरणं काय करायची ती लावायची की कोणा भक्त करता गजेंद्र. भागवतामध्ये हे प्रसंग आलेले आहे. गजेंद्र उद्धार तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायामध्ये त्याचा हे सांगितलेलं आहे. 9व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. म्हटलं जात नाही पाहिली तर पशु आहे का पक्षी आहे? म्हणजे भक्त पशु का असे ना, काय असे ना, पण तो भक्त असेल तर पशुचाही सुद्धा काय करतो? उद्धार करतो. गजेंद्र कोण होता? भक्त होता ना. त्याचा उद्धार करणं काय, वरी पशुचे नावे लाभ ववे 9व्या अध्यायातली होय. आम्ही काय करतो आता? पशुच आहे. म्हटलं भक्त आहे संप्रदाय, जातबीत आम्ही काय करत नाही. गजेंद्राचा काय केला सगळ्याला माहिती आहे. संकट आलं ना गजेंद्र आवडत आहे. आणि त्यावेळेस कोणाचं जर नाव की ते नाम सोपे रे असं आहे. आणि किती देवाला, पण ते नाव मात्र कसं घेतलं होतं घेण्यामध्ये अर्थ आहे ना. नाव कसं घेतलं होतं ते काही साधं घेतलं होतं का? मराठ्या वेळेचं नाव वेगळं, नाव अंतर नाव. तेव्हा कळकळीने काय घेतलं होतं? नाव घेतलं होतं. तुम्हाला सगळी कथा माहिती आहे. परमात्मा किती लगबगीने येतो असं सांगतात भागवतामध्ये. ऐकून हवे. गजेंद्राची हाक कोणापर्यंत गेली? त्यावेळेला भगवान वैकुंठामध्ये. आणि ते लक्ष्मी काय करत होती? संवाहन करत होती. बापाय हा काय ऐकता बरोबर परमात्मा ताडकन उठले बाजू जपले होते ना. आणि एकदम म्हणाले गदा 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 कुठे आहे, गदा कुठे आहे?
असं म्हटल्यानंतर लक्ष्मीने विचार केला, ज्या अर्थी गदा गदा म्हणतात त्या अर्थी कोणा तरी भक्तावर ते संकट आलं सुद्धा पाहिजे. मला विचारायला लागली, ती काय करायला लागली बघा. मग म्हटले बाप गजेंद्रा करता मला काय हत्ती करतात. तेव्हा हा शब्द कुठं उच्चारला? वैकुंठात. आणि ते म्हणे ओढंत कुठं आले? गजेंद्रा. इतका वेग आहे का कोणाचा? नाही का? वेग आले. त्यावेळेला गरुड यावर येत असतो परमात्मा. कुठे? गरुड वारा. कुठे जायचं असलं तर इथं गरुड टाकेल गरुडा मागे. गरुडाला बघा हाकलून दिला. एकटाच परमात्मा बघायचा. एवढी लगबग कशा करता? भक्ताचा काय करण्याकरता? आणि 1000 वर्ष पाय धरून तेवढा होता. किती? मग काय विचारलं? आल्याबरोबर गदा मारली. कोणाच्या ह्याच्यावर ते गजेंद्राच्या पायावर. एका कीर्तनकाराने सांगितलं गजेंद्राच्या पायावर. ते गदाकडं मारली. हत्तीच्या मस्कडावर तोंडावर 1000 वर्ष धरून ठेवलं होतं पाय हत्तीने. पाय काय केला? सगळा रक्ताने काय भरला होता. मग काय केलं? ते सगळं रक्त आपल्या पितांबराने पुसलं. कोण आहे? छाया पितांबरी करी हात धरला. दुःखातून काय झाला? मुक्त झाला. मग पुढचा प्रश्न आहे तो कोण म्हणायला लागला? नकरा आहे ना. तो म्हणायला लागला ना देवा त्याचा उद्धार केला आणि आम्ही काय माणसं ना. तो म्हणाले इतका काय दिला माझ्या भक्ताला? काय दिला? त्रास दिला. म्हटलं उगीच त्रास दिला का? म्हटलं तरी त्रास दिला नसता तर पाय सोडून दिला असं म्हटलं तुमचा. म्हणून विनाकारण नाही. मग कशा करतात? तुम्ही यावा म्हणून. तुम्ही यावा म्हणजे मरायची वेळ आली म्हणून हाका मारली. म्हटलं त्याने उगीच हाका मारलेला. त्या हाका मारण्यामध्ये आमचा हिस्सा आहे. इतका त्रास दिला नसता तर हाक मारली म्हणून आमचा काय हिस्सा आहे. हे सगळा इतिहास ऐकते देवाला काय ते म्हणलं मी सांगणार आहो लोकांना. आता देवाचं दर्शन मुळीच घ्यायचं. देवाचं दर्शन जरी घेतलं तरी मनुष्य मुक्त होत नाही. अरे म्हणलं अशी काय माझी बदनामी करतो का? माझं दर्शन घेतल्यानंतर मुक्त होत नाही अशी काय हे आहे का? म्हणलं सगळी पुराणं काय सांगतात माझं दर्शन घ्या. म्हणलं हे बा तुमचं दर्शन घेऊनही माझा काय होत नाही. मग माझ्यासमोर काय भूत आहे का? नक्र बोले देवासी हसू आले दीनानाथ सांभाळे. देवाला वाईट वाटत नाही. काय वाटते? दृष्टांत एकेका भक्ताची काय आहे करा. माझा गजेंद्राकरता जर पशु असताना देखील जर देव धावून येतो तर माणसाचे येणार नाही. काय अंबऋषीसाठी दुष्ट निर्धाळे किती एक 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 सगळे. द्रौपदीचं काल सांगितलं होतं आपण. शेवटी वस्त्र अवतार घेतला. अंबरा अवतार होता. कोणता? प्रल्हाद. किती विघ्न आणले त्याच्यावरती. त्या विघ्नाला काय नाही. साधे विघ्न आहे का? एक एक विघ्न माणसाला वैकुंठाला घेऊन जातात. काय अग्नीच्या ज्वाळात टाकला. कशात टाकला तरी प्रल्हाद जसाच्या
कड्यावरून काय केला, प्रल्हाद जसाच्या तसा सगळे शस्त्र नास्त्र काय विष पाजलं की काय पाजलं. ते हिरण्यकश्यपाने कोणाकडे काम दिलं, त्याच्या आईकडे दिलं, कयाधू नाव तिचं. म्हटलं असल्या प्रकारचं कार्ट्या काय उपयोगाचं आहे, काय काय दोन होते ना. मग नाव घेऊन दे देवाचे आणि ब्रीद हिरण्य राक्षसी अवतार तिथं काय झालं. आणि मुलगा जसा जन्माला आला, हराळीमध्ये तुळशी निघाली. मग आता काय, इकडे हा लोकांना नाव घेऊ देत नाही, पोरा सांगतो नाव घेत जा देवाचं. सुंदर चरित्र आहे भागवतकार म्हणून मंडळी गोड याचं चरित्र सांगतात. मग किती प्रयत्न केले आहे, शेवटी म्हटलं किती प्रयत्न केले तरी हा मरू शकत. मग शेवटी काम कोणाकडे दिलं, कयाधूकडे. सांगितलं की मुलाला सांग काय कर, देवाचं नाव घेऊ नये, घेऊ नको म्हणून, आणि घेत असेल तर त्याला विष देऊन काय कर. मग तिने प्रल्हादाला बोलावलं, मांडीवर बसवलं. म्हणलं बाळ, माझी आज्ञा आहे तुला, माझ्या आज्ञेप्रमाणे वागतो का. प्रल्हाद म्हणतो समज नाही बाळ, तुझी आज्ञा नाही पाळायची तर जगात कोणाची पाळायची. तू जे सांगतील त्याप्रमाणे काय करील. म्हटलं बघू. मग तिने शेवटी शेवट सांगितलं. काय सांगितलं, म्हटलं तुझ्या वडिलांनी सांगितलं आहे. म्हटलं काय सांगितलं, तू देवाचं नाव घेऊ नको. प्रल्हाद म्हणाला इतकं सोडून काय सांग, एवढं मात्र काय करू नको. म्हणून देवाचं नाव घेतल्याशिवाय, म्हणलं आहे पण नाव जर घेणं सोडत नसेल तर विष काय करावं लागते, तुला घ्यावं लागते. मग त्याच्याकरता देवाचं नाव घेणं काय कर. मग प्रल्हादाने सांगितलं, म्हटलं नाव घेऊन जर देवाचं विष मिळत असेल तर म्हटलं मी नाव घेणं सोडणार. मग तो विषाचा प्याला कोणी, विषाचा प्याला देणारी आई कोण, आई. आणि त्याचे कोणाला, मुलाला जावे त्याच्या वंशा. असं आहे, सामान्य नाही आहे. बरं ते पोर म्हणजे काही असं सामान्य आहे का, कोणाच्या झाडावर जाते ना आंबे तोडक बसते. प्रल्हाद म्हणजे काय आलं का, तो प्रल्हाद का माझ्यासाठी झाडावर आहे. असं ते काय गुणवान पोरगा आहे, काय भगवत भक्त आहे काय. उलट पोरायला काय शिकवतो, सन्मार्गाला लावतो, काय लावतो. आणि अशा पोराला विष देऊन काय करायचं. मग तो विषाचा पाला कोणी घेतला, परमात्म्याने. प्रल्हाद जसाच्या, मला सगळ्याला माहिती आहे प्रल्हादाचे. इतकंही करून तो मरत नाही. शेवटी त्यालाच विचारलं, कोणाला, की तुझं कोण रक्षण करतो. प्रल्हादाने सांगितलं, म्हणलं परमात्मा. कुठे आहे म्हणला तो परमात्मा. म्हणलं कुठे नाही सांगा, सगळ्या ठिकाणी आहे. या खांबात परमात्मा आहे का, ज्याला सगळ्या ठिकाणी राहता येते त्याला खांबात राहता येत नाही का. आणि मग याला राग आलेला होता, कोणाला, मग गदा मारली का खांबावर, काय मारली. अति राग आला म्हणजे माणसं हातानं मारण्याचं पायाने. ते माणसं म्हणतात ना, अहो मला थापड नाही मारली, लात मारली म्हणलं तरी. आता का खांबावरील लात मारिता स्तंभी नारायण. मग हिरण्यकश्यपाचं काय केलं असेल, साधा केला का ऑपरेशन केलं. ऑपरेशन थिएटरमध्ये केला का.
मांडीवरच केलं. आणि काय परमात्मा तिथं हे अक्राळ विक्राळ रूप, सिंहाचं रूप धारण केलं होतं कोणाचं. मग काय विचारलं, सगळे लोक घाबरले, इतके घाबरले. हिरण्यकशिपूचं ऑपरेशन केलं, आपलं काय विघ्न कोण टाळू शकतो? प्रल्हाद. म्हणून प्रल्हादाला समोर आणलं. कुठे सांगितलं, प्रार्थना केलं, हे विघ्न काय करतो? प्रल्हादाला पाहिल्याबरोबर त्याचा सगळा भाव काय झाला, आणि उचलून घेतला कडीवरी. बरं का, ज्या मांडीवर ते कोणाचं ऑपरेशन केलं, हिरण्यकशिपू, त्याच मांडीवर कोणाला बसवलं? प्रल्हाद. नुसतंच बसवलं का अंगावरून हात फिरवला, उचलून घेतला कडीवरी, आणि भक्ती सुखे निघाला. अंबऋषीसाठी दुष्ट निर्धाळले एक 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 तुम्ही लावा की सगळे उदाहरणं. मीराबाईची काय स्थिती आहे, तिला सुद्धा काय पाजलं होतं? काय काय देवाचं नाव घेणं काय कर. राजाची कन्या, कोणाची कन्या, आणि तू देवाचं नाव घेणं काय कर. मग तिथे घरच्याच लोकांनी, माझ्या लोकांनी मला सगळे अपकीर्ती होत असते आपली, वेड्यासारखी नाचते काय वगैरे. बरंच आहे. मीराबाईचं चरित्र वाचा, परिणाम काय झाला, मारण्याकरता केलेला. ती भगवान श्रीकृष्णाची पूजा करत होतात. राजाची मुलगी पूजा करता फुलाचा काय येत असे करंडा, आणि त्याच्यात नाग ठेवला. काय ठेवला? साप. त्याच्यामध्ये त्या फुलाच्या ही फुलं घेण्याकरता जाईल. साप काय करील? चावेल. लोक म्हणते साप चावून काय झाली मेली, आपला काही त्याच्यावर नाही. तो साप ठेवला बघा, आणि ते मीराबाई संपवा. फुलाचा हात गेला, तो साप राहिला नाही, फुलाचा हार झाला बघा. काय म्हणजे अंबऋषीसाठी जन्मले परमात्मा. काय शेवटी तेवढ्यावर काम मागत नाही. तिला काय दिलं? विष का प्याला राजाजीने भेजा, नाची रे. मग तिने काय केलं? बीज घेतलं बघा. पण देवाचं नाव पुढे ते विष भगवंताची एक हे असतं नाही, ते निळी दिसायला लागली. काय दिसायला? त्या विषाचा परिणाम कोणावर नाही झाला? मीराबाई. मग तो आघात कोणी सहन केला? मीराबाईचं संकट कोणी घेतलं? परमात्मा. देवाचा कंठ काय झाला? मीराबाईसाठी घेतो नामाजीचा झाला. सर्व अभंग लावून टाका, होच नीच काही तिष्ठे भावभक्ती, दासी पुत्र कन्या विदुराच्या राखली, दैत्यागिरी रक्षी प्रल्हाद. सगळा भाविकाचे काजांगे धर्मागरी काढी उच्चिष्टती फळे, नावडी देवाची अर्जुनाची घोडी. संकट आहे किती अंबऋषीसाठी, अंदामाजीचा नाही, अंबरीसाठी जन्मसूची आले, दुष्ट निर्वाळले. किती धन्य कृपा सिंधू, नापुला तो बोल. तेव्हा तुम्हाला काय म्हणतील लोक? आपुला तो बोल साज करीत. तो का म्हणे तुझा वर्णिती. आणखी थोडा विषय, 2-3 प्रश्न. परमात्मा नाही का पारमार्थिक सत्तेमधून, कोणत्या सत्तेतून? मूळ कोणत्या सत्तेत जातो? मग व्यावहारिक सत्तेत येणार